जगाचा विज्ञानेश्वर। रामकृष्ण हरी। तेव्हा सर्व कौरव संग्रामासाठी सज्ज झाले आहेत हे पाहिले, मग त्या अर्जुनाने आपले धनुष्य सहजपणे उचलले। गीतार्थ अर्जुन म्हणाला, हे अच्युता, कृपा करून माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर। त्या समयी अर्जुन म्हणाला, देवा, माझा रथ त्वरित चालवून दोन्ही सैन्यांच्या मध्ये न्यावा। गीतार्थ, त्या युगाने मला कोणाकोणाला युद्ध करण्याची इच्छा आहे आणि या महासंग्रामात मला कोणाकोणाबरोबर युद्ध करायचे आहे ते अवलोकन करतो। गीतार्थ, धृतराष्ट्राच्या वाईट बुद्धीच्या पुत्रांचे युद्धामध्ये कल्याण करण्याचे इच्छिणारे कोण कोण आहेत त्यांनाही मला स्पष्टपणे पाहू द्या। युद्धाच्या इच्छेने उभे असलेल्या योद्ध्यांना मी न्याहाळून पाहू शकतो तेथपर्यंत आणि तोपर्यंत रथ मध्यभागी न्यावा। या युद्धभूमीवर सर्व वीरपुरुष एकत्रित आले आहेत, परंतु त्यातील कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचे ते पाहणे जरुरीचे आहे। बहुतेक कौरव उतावळे आणि दुष्ट वृत्ती आहेत, अंगात पराक्रम नसताना युद्धाचा सोस घेऊन आले आहेत। युद्धाची हौस आहे, परंतु त्यासाठी लागणारे धैर्य त्यांच्या अंगी नाही। अर्जुनाचे श्रीकृष्णाशी झालेले भाषण राजा धृतराष्ट्राला सांगून संजय म्हणाला। गीतार्थ, संजय म्हणाला, हे भरतवंशातील राजा, अर्जुन असे बोलला त्या क्षणी श्रीकृष्णांनी रथ चालवला व तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करून। राजा, ऐक, अर्जुन एवढे बोलला तोच श्रीकृष्णांनी रथ हाकला व दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला। रामकृष्ण हरी। हा ज्ञानाचा प्रवास रोज सुरू राहणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग चुकू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करा।